5 एप्रिल रोजी गुन्ह्यातील आरोपी गजाआड करण्यात आले आहेत. 2 एप्रिल रोजी बडी सडक येथे झालेल्या जबरी चोरीच्या घटनेच्या अनुषंगाने आरोपींचे तांत्रिक विश्लेषण करत असताना 4 एप्रिल रोजी गुप्त माहिती बातमीद्वाराद्वारे सराईत आरोपी अनिकेत रावसाहेब हिवाळे वय वर्ष 23 राहणार पुंडलिक नगर पोलीस ठाण्याजवळ छत्रपती संभाजीनगर यांनी त्यांच्या मित्रासोबत हा चोरीचा गुन्हा घडवला अशी माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्या राहत्या घरी जाऊन ताब्यात घेऊन चौकशी करून पोलीस खाक्या दाखवताच त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्याने गुन्ह्यात वापरलेली निळ्या रंगाची यामाहा R15 मोटारसायकल व मोबाईल जप्त करून गुन्ह्यातील दुसरा साथीदार शुभम मधुकर आधुडे वय वर्ष 22 राहणार संभाजीनगर यांनी मिळून ही जबरी चोरी केली असल्याचे कबूल केले. शुभम आधुडे हा घरी मिळून आला नाही, तो घनसावंगीच्या दिशेने जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच त्याला वाकुळणीजवळ तालुका बदनापूर जिल्हा जालना येथे ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याच्याकडील सोन्याचे गंठण पोलिसांना देऊन पंचांसमक्ष जप्त करण्यात आले आहे. दोन्ही आरोपींकडून मोटारसायकल, मोबाईल व गंठण असा एकूण 3,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ व सोबत स्थानिक गुन्ह्याचे अंमलदार कृष्णा तंगे, रमेश राठोड, विजय डिक्कर, सागर बाविस्कर, दत्ता वाघोडे, सतीश श्रीनिवास, योगेश साहणी सर्व स्थानिक गुन्हे शाखेने केले आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सुनील भारती, जालना.